नमस्कार प्रिय विद्यार्थ्यांनो, आपण आता इयत्ता 9वीच्या दुसऱ्या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे भारत 1960 नंतरच्या घडामोडी. पण तत्पूर्वी आपला हा एज्युकेशन अँड स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल आयकॉनचे बटन दाबा आणि त्याचबरोबर ही पोस्ट आपल्या सर्व मित्रांना, बंधू भगिनींना शेअरही करा. चला तर मग आपण प्रकरण दुसरे बघूया. भारत आणि 1960 नंतरच्या घडामोडी. 1960 नंतर भारतात ज्या ज्या घडामोडी झाल्या त्याचा थोडक्यात आढावा या प्रकरणामध्ये घेतलेला आहे आणि तो आपल्याला अभ्यासायचा आहे. आपल्याला 1947मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि 1950मध्ये संविधानाचा स्वीकार करत भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. हे लक्षात घ्या, सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. कधी? 1950मध्ये. तर सार्वभौम लोकशाही म्हणजे काय, सार्वभौम राष्ट्र म्हणजे काय, तर सार्वभौमत्व याचा अर्थ सर्वोच्च किंवा सर्वश्रेष्ठ सत्ता होय. सर्वोच्च किंवा सर्वश्रेष्ठ सत्ता. राष्ट्राची सत्ता सर्वोच्च असते. तिच्यावर कोणत्याही अंतर्गत किंवा बाह्य मर्यादा नसतात. म्हणजेच राज्यांतर्गत किंवा राज्याबाहेरील कोणतीही शक्ती राज्यावर नियंत्रण गाजवू शकत नाही. त्याला म्हणतात सार्वभौमत्व. तसेच राज्याचे शासन आपला निर्णय स्वतः घेऊ शकते. 1950 साली भारताने संविधानाचा स्वीकार केल्यानंतर भारत हे सार्वभौम राष्ट्र बनले. अशा पद्धतीचं लक्षात घ्या. आणि मग भारतीय समाज हा बहुजिन्सी असून या समाजात विविध भाषा, धर्म, वंश आणि जातींचे लोक एकत्र राहतात. बहुजिन्सी त्यामुळेच म्हटलं आहे कारण अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक वंश आणि अनेक जातींचे लोक देशात राहतात, म्हणून बहुजिन्सी समाज असे म्हटलेले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात भारताला आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विकासाचे प्रश्न सोडवायचे होते. नियोजन आयोगाची निर्मिती आणि औद्योगिकीकरणावर भर हा आर्थिक विकास साध्य करण्याचा आणि देशातील दारिद्र्याची समस्या दूर करण्याचा एक मार्ग म्हणून स्वीकारण्यात आला. निवडणुकांचे यशस्वी आयोजन करणे आणि लोकशाही परंपरांवरील विश्वासामुळे आपल्याला राजकीय स्थैर्य प्राप्त करणे शक्य झाले. याचबरोबर दुर्बल समाज घटकांसाठीच्या कार्यक्रमांचा आणि धोरणांचा समावेश असलेल्या अनेक सामाजिक सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचेही प्रयत्न करण्यात आले. म्हणजे भारतापुढे ह्या समस्या होत्या, आर्थिक समस्या होती, सामाजिक गुंतागुंत मोठ्या प्रमाणात होती आणि त्यासाठी सामाजिक सुधारणा करून लोकांमध्ये प्रबोधन घडवून आणणे हे गरजेचं होतं. आणि त्याचबरोबर राजकीय प्रश्नही सोडवणे आवश्यक होते, कारण राजकारणाची सवय नव्हती, राजकीय परिपक्वता नव्हती आणि त्या दृष्टीने लोकांना लोकशाहीतून हे सुद्धा शिकवायचं होतं. तसंच देशातील दुर्बल घटकांच्याही विकासाचे कार्यक्रम आखायचे होते. तर अशा पद्धतीने देशापुढे अनेक प्रश्न होते आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवात स्वातंत्र्यानंतर झाली. कारण आपले राष्ट्र, आपली माणसं आणि आपल्या राष्ट्राचा विकास, आपल्या माणसांचा विकास हे ध्येय असल्यामुळे देश हा प्रगतीकडे निघाला. 1960चे दशक यामध्ये अभ्यास करताना भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी 1960च्या दशकात घडल्या.
पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेल्या गोवा, दमण आणि दीव या प्रदेशांची मुक्तता झाली व ते भारतीय संघराज्याचे भाग बनले. उत्तरेकडील सीमारेषेवर भारत आणि चीन यांच्यातील तणाव 1950 पासून वाढत होता. या तणावाची परिणिती अखेर दोन्ही देशांमधील सीमारेषा युद्धात झाली. हे युद्ध मॅकमोहन 1962 रेषेच्या क्षेत्रात झाले. तर हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण 1960च्या दशकातल्या ज्या घडामोडी आहेत या घडामोडींचा जर आपण अभ्यास केला, विचार केला, तर आपल्या देशात जे युरोपीय सर्वप्रथम आले ते म्हणजे पोर्तुगीज, आणि ते गोव्याला आले होते. तुम्हाला माहितीच आहे, गोव्याला कालिकत नावाच्या बंदरावर तो वास्को द गामा आला आणि त्याने गोवा ताब्यात घेतला. आणि गोवा, दमण आणि दीव हे तेव्हापासून पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. आणि 1960च्या दशकामध्ये 1961मध्ये हा गोवा भारतात विलीन करण्यात आला, त्याची मुक्तता करण्यात आली आणि ते आपल्या संघराज्याचा एक महत्त्वाचा भागही बनले. त्याचबरोबर उत्तरेकडील सीमारेषेवर भारत आणि चीन हे दोन्ही देशांमध्ये तणाव 1950 पासून होता. आणि या दोघं देशांमध्ये जी सीमारेषा आहे तिला म्हणतात मॅकमोहन रेषा. आता हे मॅकमोहन रेषा जी आहे हिच्याबद्दलचा आपण अभ्यास जर केला तर भारत आणि चीन यांच्या दरम्यानची ही वादग्रस्त उत्तर पूर्व सीमा आहे. भूतानच्या पूर्वेकडील तवांग प्रदेशापासून म्यानमारच्या सीमेवरील वालांग प्रदेशापर्यंत सुमारे 1152 किलोमीटर लांबीच्या या सीमारेषेला मॅकमोहन सीमारेषा म्हटले जाते. हे लक्षात घ्या. सर आर्थर हेनरी मॅकमोहन या ब्रिटिश सनदी अधिकाऱ्याने सिमला येथील तिबेटी, चीनी व ब्रिटिश प्रतिनिधींच्या सभेत 1913 ते 14 साली ही सीमा सुचवली. भारत, तिबेट, चीन आणि म्यानमार यांची निश्चित झालेली ही सीमारेषा चीन सरकारने पुढे नाकारली आणि 1962च्या भारत चीन संघर्षास या सीमारेषेबद्दलचा वाद कारणीभूत ठरला. हे लक्षात घ्या. ही ती मॅकमोहन रेषा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचे नेतृत्व केले. ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात त्यांनी घातलेली भर अत्यंत मोलाची आहे. 1964मध्ये भारताचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांचे निधन झाले. त्यानंतर लालबहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान झाले. आता बघा, पंडित जवाहरलाल नेहरू हे 1947 पासून देशाचे प्रधानमंत्री होते. 1950 साली देश आपला सार्वभौम झाला, प्रजासत्ताक म्हणून जाहीर झाला, घोषित झाला. आणि 1964 पर्यंत म्हणजे 64मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. म्हणजे निधन होईपर्यंत ते पंतप्रधान होते. तर या 14 वर्षाच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाला प्रगतीकडे नेण्याचा, देशाची एक भक्कम लोकशाहीकडे वाटचाल करण्यासाठी त्यांनी मोलाची भर देशाच्या प्रगतीत घातली. तर त्यांच्या कार्यकाळामध्ये गोवा, दीव, दमण भारतात विलीन झालं. त्याच काळामध्ये भारत चीन हे युद्ध पण झालं आणि त्याचा मोठा फटका भारताला बसला. तसेच भारतीय परराष्ट्र धोरणाचे त्यांना शिल्पकार म्हटलं जातं, कारण जगाला पंचशील तत्त्व त्यांनी यातून दिलेले आहेत. तसंच भारताची प्रगती करण्यासाठी, आर्थिक उन्नती करण्यासाठी त्यांनी नियोजन मंडळाची स्थापना केली होती. या नियोजन मंडळाची संकल्पना त्यांनी रशियाकडून उचलली होती आणि त्या नियोजन मंडळाचे ते अध्यक्ष होते. असे पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल आपण थोडक्यात अभ्यास करू शकतो. तसेच पुढचे म्हणजे दुसरे पंतप्रधान जे होते लालबहादूर शास्त्री, त्यांच्या कारकिर्दीत 1965मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून पुन्हा एक युद्ध झाले. सोव्हिएत युनियनने दोन्ही देशात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. जय जवान जय किसान
ही घोषणा लालबहादूर शास्त्रींनीच दिली. त्याद्वारे त्यांनी भारतीय शेतकरी व भारतीय सैनिक यांचे महत्त्व अधोरेखित केले. 1966मध्ये ताश्कंद येथे लालबहादूर शास्त्री यांचे निधन झाले. हे लक्षात घ्या. तर लालबहादूर शास्त्रींच्या त्यांचा कार्यकाळ 2च वर्षाचा होता, 1964 ते 1966. त्यामध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं. भारताने पाकिस्तानची त्यावेळेस चांगली नांगी ठेचली आणि त्याच वेळेस त्यांच्यावर दबाव आला आणि त्यांना रशियाने मध्यस्थी केली आणि भारत पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे करार झाला. पण त्या ताश्कंद कराराला ते गेले असतानाच त्यांचा मृत्यूही झाला तिथेच ताश्कंद येथे. तर असे जे लालबहादूर शास्त्री एक साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले भारताचे हे पंतप्रधान यांनी जय जवान आणि जय किसान हा नारा देऊन त्याद्वारे त्यांनी भारतीय शेतकरी आणि भारतीय सैनिक यांचे महत्त्व अधोरेखित केली, जगाला त्यांनी पटवून दिलं. त्याचबरोबर शास्त्रींनंतर इंदिरा गांधी या पंतप्रधान झाल्या. 1966मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी भारताच्या प्रधानमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली आणि त्यांच्या कारकिर्दीत पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातील दडपशाहीचे धोरण पूर्व पाकिस्तानमध्ये मोठे आंदोलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. या आंदोलनाचे नेतृत्व शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्तीवाहिनीने केले. पूर्व पाकिस्तानच्या या समस्येचा परिणाम भारतावरही झाला, कारण कोट्यवधी निर्वासित तेथून भारतात आले. हे लक्षात घेण्यासारखे आहे. 1970चे दशक. 1971मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले व त्याची परिणती स्वतंत्र बांगलादेशाच्या निर्मितीत झाली. शांततेच्या कारणांसाठी अणुऊर्जेचा वापर करण्याच्या आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून भारताने 1974मध्ये राजस्थान येथील पोखरण येथे जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी केली. बघा, 1970च्या दशकामध्ये 71मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले आणि त्याचा परिणाम असा झाला की स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असा होता आणि पूर्व पाकिस्तान ज्याला म्हटलं जायचं तो स्वतंत्र बांगलादेश झाला. शांततेच्या कारणांसाठी अणुऊर्जेचा वापर भारताने केला इंदिरा गांधीजींच्याच काळात आणि 1974मध्ये राजस्थान येथील पोखरण येथे जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी केली. याचा सांकेतिक शब्द असे होते, आणि बुद्ध हसला. तर अशी ही अणुचाचणी. 1975मध्ये सिक्कीम जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले. त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यात राज्याचा दर्जा मिळाला. हे लक्षात घ्या. 1975मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले. मतदान झाले आणि त्यानुसार ते भारतीय संघराज्यात सामील झाले आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यात राज्याचा दर्जा मिळाला. या दशकात भारतातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली. 1974मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी निवडणुकीतील प्रचार शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला. म्हणजे निवडणूक प्रचारामध्ये शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. या विरोधात देशव्यापी संप आणि निषेध झाला. याच दरम्यान जयप्रकाश नारायण, ज्यांना JP म्हटलं जातं, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आणि देशातील कायदा सुव्यवस्था बिघडली आणि शासनाने
संविधानातील आणीबाणीविषयक तरतुदींच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले. आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेत शिस्त आली, हा एक फायदा झाला. परंतु त्याचबरोबर मानवी हक्कांचा संकोचही झाला, हा दुष्परिणाम झाला. राष्ट्रीय आणीबाणीचा हा काळ 1975 पासून 77 पर्यंत राहिला, 2 वर्षांचा काळ. आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली. नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव या निवडणुकीत झाला. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. म्हणजे बिगर काँग्रेसी पहिले पंतप्रधान मोरारजी देसाई. त्यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार आपापसातील मतभेदांमुळे फार काळ टिकले नाही, हे लक्षात घ्या, फार काळ टिकले नाही. त्यानंतर चरण सिंग हे पंतप्रधान झाले, बिगर काँग्रेसी दुसरे पंतप्रधान चरण सिंग. त्यांचे सरकार अल्पकाळ टिकले आणि 1980 पुन्हा निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला, हे लक्षात घ्या. 1980चे दशक, 1980चे दशक, या दशकात भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक नव्या आव्हानांना सामोरे जावे लागले. शीखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने अतिशय उग्र रूप धारण केले. या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता आणि 1984 येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवावे लागले. श्रीमती इंदिरा गांधींच्या सुरक्षा रक्षक पथकातील शीख रक्षकांनीच त्यांची हत्या केली. याच कालखंडात ईशान्येकडील भारतात उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलनं झाले. तर आपण इंदिरा गांधींची कारकीर्द आपण बघणार आहोत. इंदिरा गांधींबद्दल आपण जे बघतो आहोत, तर 1966 ते 77 आणि 1980 ते 84, म्हणजे 1966 ते 77 हा 11 वर्षांचा काळ आणि 80 ते 84 हा 4 वर्षांचा काळ, म्हणजे एकूण 15 वर्षांची कारकीर्द इंदिरा गांधींची होती. आणि त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी पाकिस्तान व पूर्व पाकिस्तान यांच्यात संघर्ष झाला त्या काळात आणि अनेक निर्वासित भारतात आले. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सुद्धा मोठा परिणाम झाला, पण त्यातून सुद्धा भारत सावरला, सांभाळला आणि भारत प्रगतीपथाकडे नेला. मुक्तीवाहिनीला मदतही केली. त्याचबरोबर भारत पाकिस्तान युद्ध झाले, बांगलादेशची निर्मिती झाली, पोखरण येथे अणुचाचणी झाली, सिक्कीम भारतात विलीन झालं, आणीबाणी घोषित झाली. आता ही आणीबाणी जी आहे, आणीबाणीबद्दलही आपण थोडक्यात समजून घेऊया, कारण केव्हा आणीबाणी लागते, कशी लागते, त्याबद्दल थोडं विस्तृत असं सांगतो की देशात काही कारणांनी जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होते, त्या परिस्थितीला आणीबाणी असे म्हणतात. अशा परिस्थितीत देशापुढील संकटांचा सामना करता यावा आणि आणीबाणीची परिस्थिती हाताळता यावी म्हणून संविधानाने 352व्या कलमान्वये राष्ट्रपतींना काही विशेष अधिकार दिलेले आहेत. आणीबाणी ही 3 प्रकारची असते. पहिला प्रकार, अंतर्गत उठाव, युद्ध वा बाह्य आक्रमण झाल्यास राष्ट्रीय आणीबाणी पुकारता येते. दुसरा प्रकार, एखाद्या घटक राज्यात अस्थैर्य निर्माण झाल्यास त्या राज्यात राष्ट्रपती राजवट पुकारता येते. तिसरा प्रकार, देशाचे आर्थिक स्थैर्य किंवा आंतरराष्ट्रीय पत धोक्यात आल्यास देशात आर्थिक आणीबाणी घोषित केली जाते.
हे लक्षात घ्या. आणीबाणीचे 3 प्रकार आहेत. केव्हा घोषित केली जाते आणि देश हा सांभाळला गेला पाहिजे, सावरता आला पाहिजे, त्या संकटांचा सामना करता आला पाहिजे, यासाठी आणीबाणी लावावी लागते. तर अशी आणीबाणी घोषित केली. जनता पक्षाने 1977च्या निवडणुकीत पराभव केला इंदिराजींचा. त्याचबरोबर 1980मध्ये त्या पुन्हा प्रधानमंत्री झाल्या. आता जनता पक्ष जो होता, काँग्रेस विरोधी जेवढे पक्ष होते तेवढे सगळे एकत्र आले आणि जनता पक्ष नाव त्यांच्या पक्षाला त्यांनी धारण केलं आणि त्यांनी इंदिराजींचा पराभव केला होता. 80मध्ये त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या आणि त्याच वेळेस खलिस्तान चळवळीने वेग घेतला होता. पंजाबमध्ये भिंगरवाले नावाची संघटना होती आणि त्यांनी खलिस्तान ते मागत होते. त्याचबरोबर 1984मध्ये सुवर्ण मंदिरात लष्कर घुसवून अतिरेक्यांना ठार मारले. त्याला ऑपरेशन विजय असं म्हटलं जातं. आणि त्याचाच बदला म्हणून त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांची हत्या केली. तर हे तुम्ही इंदिराजींच्या बाबतीत लक्षात घ्यावे. इंदिराजींनंतर इंदिराजींच्या 77 ते 80च्या पिरियडमध्ये जे 2 पंतप्रधान झाले त्यांचा थोडाच कार्यकाळ होता, मोरारजी देसाई आणि चरण सिंग. ते आपण थोडक्यात बघितलं आहे. पण इंदिराजींनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. 1984मध्ये राजीव गांधी यांनी प्रधानमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणल्या. हे लक्षात घ्या. भारताच्या अर्थव्यवस्थेत, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणल्या. श्रीलंकेतील तामिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यात राजीव गांधींनी पुढाकार घेतला. तामिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्तता देऊन एक संघ श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला होता. परंतु त्यांच्या या संदर्भातील प्रयत्नांना यश आले नाही. संरक्षण सामग्री आणि विशेषतः बोफर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्यावर बरीच टीका झाली. हे लक्षात घ्या. त्यांच्यावर बोफर्स तोफा खरेदी, बोफोर्स घोटाळा म्हणत व्ही पी सिंग जे आहेत काँग्रेसमधूनच बाहेर पडले आणि ते जनता दलात सामील झाले आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर टीका झाली. आणि राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकांचा महत्त्वाचा मुद्दा बनला. त्यावेळच्या निवडणुकीचा हा महत्त्वाचा मुद्दा होता, राजकीय भ्रष्टाचार, बोफोर्स घोटाळा. आणि सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. यानंतर विविध पक्ष एकत्र आलेत आणि जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग म्हणजेच व्ही पी सिंग हे भारताचे पंतप्रधान झाले. आणि ह्या जनता दलाला त्यावेळेस भाजपाचाही पाठिंबा होता आणि भाजपाचे त्यावेळेचे अध्यक्ष होते लालकृष्ण अडवाणी. हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. तर व्ही पी सिंग हे पंतप्रधान झाले. इतर मागासवर्गीयांचे आरक्षण धोरण हे त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. व्ही पी सिंगांचे हे जे आरक्षण धोरण आहे हे महत्त्वाचं त्यांचं योगदान आहे. मंडल आयोग त्यांनी त्यावेळेस लागू केला होता आणि त्या मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीवरच या भारतीय जनता पार्टीने त्यांचा पाठिंबा काढला आणि व्ही पी सिंग सरकार गडगडले होते. पक्षातील अंतर्गत वादविवादामुळे ते फार काळ प्रधानमंत्री पदावर राहू शकले नाहीत आणि 1990मध्ये चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री झाले. हे अल्पकाळ होते चंद्रशेखर. त्यांचेही सरकार अल्पकाळ टिकले. 1991मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली. म्हणजे त्या प्रचारादरम्यानच. 1980च्या दशकाच्या शेवटी जम्मू आणि काश्मीरमधील असंतोषाला सुरुवात झाली. तेथील अतिरेकी कारवायांनी काश्मीरी पंडितांना तेथून निघून जाण्यास भाग पाडले. ही समस्या अधिकाधिक वाढत गेली व तिने आता दहशतवादाचे स्वरूप धारण केले आहे. तर हे लक्षात घ्या. अतिरेकी कारवाया ज्या काश्मीरमध्ये वाढल्या आणि त्यामुळे पंडितांना पळावं लागलं तिथून.
आणि ही समस्या अधिकाधिक वाढत गेली. ती थांबायचे नाव घेईना आणि तिथे दहशतवादाचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात झाले. त्याने उग्ररूप धारण केले. राजीव गांधींच्या काळात म्हणजे 84 ते 89 या 5 वर्षाच्या काळात ईशान्येकडील राज्यामध्ये उल्फा संघटनेचे आंदोलन झाले. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुधारणा झाल्या. अर्थव्यवस्थेला गती पण मिळाली आणि श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या आणि त्यांच्या स्वायत्ततेला राजीवजींनी पाठिंबा दिला होता. पण बोफोर्स तोफा खरेदी प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्याचा परिणाम असा झाला की राजीव गांधींना येणाऱ्या निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. आणि नंतर व्ही पी सिंग आणि चंद्रशेखर असे 2 पंतप्रधान झाले आणि चंद्रशेखरांना राजीव गांधीजींच्या नेतृत्वात काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला होता आणि त्यांचा पाठिंबा थोडे दिवसच ते पंतप्रधान राहिले, 4 महिने राहिले असतील आणि त्यांचा पाठिंबा काढला आणि पुन्हा लोकसभेच्या निवडणुका लागल्यात आणि त्या निवडणूक प्रचारादरम्यान तामिळनाडू येथे गेले असताना लिट्टे संघटनेने राजीवजींची हत्या केली. पण राजीवजींच्या 84 ते 89 नंतर जे पंतप्रधान झाले व्ही पी सिंग, तर व्ही पी सिंगांच्या बाबतीत आपण थोडक्यात लक्षात घेऊया की त्यांनी जेमतेम 11 महिने ते पंतप्रधान राहिले. इतर मागासवर्गीयांसाठी ओबीसी आरक्षण त्यांनी लागू केले, मंडल आयोग लागू केला. शेतकऱ्यांना सरसकट 10,000 कोटी रुपयांची कर्जमाफी त्यांनी दिली. म्हणजे हेही लक्षात घ्या, व्ही पी सिंगांच्या काळात कर्जमाफी मिळाली होती. चंद्रशेखर हे पंतप्रधान झाले 1990 ते 91च्या काळात. परकीय कर्जाचा बोजा त्यांच्या काळात वाढलेला होता, त्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडला आणि म्हणून त्यांना सोने गहाण ठेवावे लागले. परकीय चलनसाठा संपुष्टात आला, राष्ट्रीय उत्पन्न घटलं आणि परकीय चलनातील ठेवी अनिवासी भारतीय काढून घेऊ लागले. त्यामुळे एक प्रकारची भारताची पत जगात गेलेली होती आणि देशाची आर्थिक अवस्था अत्यंत बिकट झाली होती. अशा काळात ते पंतप्रधान होते. 1991 नंतरचे बदल जे आपण पाहिलं, चंद्रशेखर यांच्या काळामध्ये देश अत्यंत आर्थिक अडचणीत होता. जगाच्या आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे ठरले. सोव्हिएत युनियनचे या सुमारास विघटन झाले, तुकडे झालेत त्याचे, आणि जगातील शीतयुद्ध संपले. जे शीतयुद्ध अमेरिका आणि रशिया या 2 देशांमध्ये 1945 पासून शीतयुद्ध होते. भारतात पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले. त्यावेळेस भारताचे अर्थमंत्री होते आपले माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यांनी आपल्या भारताची अर्थव्यवस्था सक्षमपणे सांभाळली आणि त्याच्यात बदल घडवून आणले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून आपली अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची होती, मिश्र अर्थव्यवस्था होती आणि पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वात डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपली मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली आणि हा बदल जो आहे हा भारतीय अर्थव्यवस्थेला एक सकारात्मक वाटचाल देण्यास फार कारणीभूत ठरला. याच काळात अयोध्या येथील राम जन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला आणि त्याच्याने अनेक दंगेधोपेही झाले देशामध्ये. त्यानंतर 1996 ते 1999 या काळात भारताच्या लोकसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. म्हणूनच अनेक प्रधानमंत्री या काळात सत्तेवर आल्याचे दिसते. त्यात अटल बिहारी वाजपेयी, HD देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे होते. अंतिमतः 1999 भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान झाले. अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. 1998 भारताने आणखी काही अणुचाचण्या करून स्वतःला
अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केले. 1999मध्ये कारगिल क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान काश्मीर प्रश्नावरून आणखीन एक युद्ध झाले. या युद्धातही भारताने पाकिस्तानचा पराभव केला. तर अशा प्रकारे आपण जर बघितलं तर 1998मध्ये भारताने अनेक अणुचाचण्या करून आपण अण्वस्त्रधारी देश आहोत हे सिद्ध केले. आणि 99मध्ये जे कारगिल युद्ध झाले भारत पाकिस्तान यांच्यामध्ये, कारण पाकिस्तान हा भारतात शिरलेला होता, छुपा शिरकाव केलेला होता आणि पाकिस्तानला भारताने हाकलून लावले, तर त्यातही भारताचा विजय झाला. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पंतप्रधानांचा कार्यकाळ आपण समजून घेतला, त्यांच्याबद्दल जाणून घेतलं. जे आपण बघितलं की पी.व्ही. नरसिंहराव यांच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांचं 13 दिवसांचं सरकार झालं. त्यानंतर एच.डी. देवेगौडा हे 10 महिने पंतप्रधान राहिले, त्यांची सत्ता अल्पकाळ होती. त्यानंतर इंद्रकुमार गुजराल 97 ते 99 11 महिने ते पंतप्रधान होते. आणि त्यानंतर 1998 पासून ते 2004पर्यंत अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. आणि त्यांनी दुसऱ्यांदा अणुचाचण्या भारताने त्यांच्या काळात केल्या. पहिल्यांदा 1974मध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वात असताना पोखरण येथे झाली अणुचाचणी. आणि त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये अणुचाचण्या झाल्या. भारत अण्वस्त्रधारी देश बनला. तर अशा पद्धतीने आपण विविध पंतप्रधान आणि त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या घटनांचा आपण अभ्यास केला. तर आता आपण पुढच्या क्लिपमध्ये भारताने कशा पद्धतीने प्रगती केली, भारताची अर्थव्यवस्था कशी विकासाच्या दिशेने चालत गेली याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आता आपण इथेच थांबूया आणि ही क्लिप आपल्यास आवडल्यास आपल्या मित्रांना, बंधू भगिनींना आपण ती शेअर करावी. आपण इथे थांबूया. धन्यवाद.